बिग बॉस मराठीच्या घरात काल जान्हवीनं पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअरवर बोट ठेवलं आणि करिअरमध्ये जेवढी ओव्हर ॲक्टिंग केली तीच ओव्हर ॲक्टिंग इथं करतायत असं ती म्हणाली। यावर पंढरीनाथ कांबळे यांनी स्वतः व्यक्त नाहीत झाले, पण त्यांची मुलगी ग्रीष्मा ही व्यक्त झाली आहे। ग्रीष्माने सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय, प्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदरानं बाबा तुझं नाव घेतो। मुखावटे बाहेर पडलेला प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पॅडी कांबळेला आहे, हे त्यानं सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमानं योग्य असं उत्तर दिलं। खरं तर ओव्हर ॲक्टिंग हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे। हे बघ, साधी गोष्ट आहे, कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी, इस्पेशली वर्षा उसगावकर आणि पॅडी कांबळेच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्री स्वतःची ओळख कमवावी लागेल। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील। कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयानं आणि कर्तृत्वानं मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही। मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही। तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे। संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस। जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही। आज तू गेम बाहेरच्या बाबाने लेकरासारखाच वाढवलेल्या फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं। हा तुझा फेअर गेम संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव। त्यांच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते। माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे। ग्रीष्मानं तिचं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे। जान्हवीवर राग व्यक्त करत तिनं ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। या पोस्ट खाली अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी हर घर ऐसी बेटी भेजो भगवान, शाब्बास पोरी अशी कमेंट देखील केली आहे। तसंच अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी कमेंट केली की खूप कौतुक आहे ज्या पद्धतीनं हे लिहिलं आहे त्याबद्दल, शब्द आणि शब्द पटला। लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने देखील अगदी बरोबर अशी कमेंट करत तिच्या मताशी सहमती दाखवली आहे। तर तुम्ही देखील ग्रीष्माच्या या पोस्टशी सहमत आहात का? कमेंटमध्ये सांगा। तसेच तुम्ही पंढरीनाथ कांबळे यांचे फॅन आहात का हे कमेंटमध्ये सांगा।